नमस्कार. पुण्याच्या जवळच्या सुमारे 40 किलोमीटरच्या अंतरातील एका मार्गावर असलेले एक 6-7 पर्यटन स्थळं आपल्याला या गुगल मॅपच्या माध्यमातून मी दाखवत आहेत. सर्व स्थळं ही रस्त्यावरून जाण्यासारखी आहे, ऑन द वे आहेत आणि सायकलिंगची आवड असेल, बाईक राईड करायची असेल, सहकुटुंब जायचं असेल तरीसुद्धा ही ठिकाणं 40 किलोमीटरच्या टप्प्यामधील आपण एका दिवसात अगदी सहज करू शकतो. सुरुवात आपण इथून करत आहोत ती देहू रोड येथील जिथे जुना आणि नवीन हायवे एकत्र येतो त्या ठिकाणी एक श्री मुरुगन मंदिर आहे. हे आपण ह्या मॅपवर बघू शकता. 2-3 मंदिरांचा इथे समूह आहे. हे वेगवेगळे मंदिरं इथे दाक्षिणात्य पद्धतीचं मंदिर आहे बघा. हे मंदिर आपण बघू शकतो. हे बघितल्यानंतर पुन्हा हायवेला या. हायवेला आल्यानंतर आपण तळेगाव बाजूला दिशेने टर्न करा. इथे आल्यानंतर हा दुसरा स्टॉप आपल्याला अमरदेवी मंदिराचा आहे. हा सुद्धा एक छान मंदिर इथे आहे. हे श्री अमर देवस्थान मंदिर अशा पद्धतीचे हे मंदिर हे आपल्याला बघायला मिळेल. इथे दर्शन घेऊन आल्यानंतर पुन्हा आपण पुढे तळेगाव बाजूने आल्यानंतर आपल्याला जर वाटलं आपल्याकडे वेळ असेल तर साधारणतः 1-1.5 तासाच्या अंतरामध्ये हे आपलं घोरावडेश्वर शिव मंदिर आपल्याला बघता येते. इथे गुहासुद्धा आहेत. हे आपल्याला बघता येईल. मात्र यासाठी थोडं अर्धा-1 तास चढून जावं लागेल. पायऱ्या आहेत, इथे जाता येईल. जर आपण सहकुटुंब असेल तर हे टाळू शकता. त्यानंतर यानंतर आपण पुढचा घोरावडेश्वर मंदिरापासून उजव्या हाताला जो हायवे सोडून रस्ता तो तिकडे जायचं. हा मिलिटरी एरिया आहे. इकडे आल्यानंतर रेल्वे फाटकनंतर उजव्या बाजूने जा. उजव्या बाजूने या जी मिलिटरीच्या याची कॅम्पची भिंत आहे त्या भिंतीला वळसा घालून मागे या. मागे या ठिकाणी आपल्याला कुंडमळा मंदिर दिसेल. हे इथे सुद्धा छान बांध आहे, रांजण खळगे आहेत आणि या ठिकाणी फोटो खूप छान फोटोजेनिक ठिकाण आहे. इंद्रायणी नदीवरील हे रांजण खळगे आहेत आणि इथे छान असं मंदिर कुंडमळीचं मातेचं मंदिरसुद्धा आहे. इथून पुन्हा परत माघारी फिरा. माघारी रेल्वे फाटकाच्या जवळ आल्यानंतर सरळ हा रस्त्याने जा. इथे हा चाकण तळेगावला जातो रस्ता. हा चाकण तळेगाव मार्गाला आल्यानंतर इथे हा मिलिटरी कॅम्प आहे. त्याच्या बाजूने लगेचच उजव्या हाताला कोटवडे श्वराच्या मंदिराकडे आपण या. कोटेश्वराच्या मंदिराजवळ इथे पण इंद्रायणीच्या नदीच्या काठी पुन्हा एक छान शांत मंदिर आहे. इथे सुद्धा आपल्याला काही वेळ व्यतीत करता येईल. यानंतर पुन्हा माघारी या. माघारी आल्यानंतर तळेगाव चाकण मार्गावर चाकण बाजूला येण्याचा दिशेने इंद्रायणी नदी पार करून लगेचच डावीकडे वळा आणि इथे आपला इंदुरी फोर्ट आहे, इंदुरी गड आहे, भुईकोट आहे. हा गड आपल्याला बघता येईल. इथे छान मंदिरसुद्धा आहे कुडजाई मातेचं. हे सुद्धा बघता येईल. काही आपण खायला आणलं असेल तर इथे खूप छान जागा आहे. इथे अशा पद्धतीने इथे एक छान मंदिर आहे. इथून बाहेर पडल्यानंतर आपण चाकण मार्गाला चालत राहा सरळ. त्यानंतर या मार्गाने पुढे गेल्यानंतर आपल्याला भंडारा डोंगरचा एक फाटा येईल डावीकडे. इथून थेट गाडी वर जाते. या भंडारा डोंगरावर चढल्यानंतर थेट वर मंदिर आहे. इथून आपल्याला छान दृश्य दिसते. इथे थांबल्यानंतर इथे जर आपल्याकडे वेळ असेल तर हा इथे लेणीसुद्धा आहे. एक भंडारा बुद्धिस्ट केव्हसुद्धा इथे आहेत. हे सुद्धा आपल्याला बघता येईल. अगदी 10 मिनिटात या लेणीपर्यंत जाता येतं आणि घाटात वरपर्यंत गाडी जात असल्यामुळे आपण हे लेणी आणि मंदिर असं दोन्ही बघू शकता. परत घाट उतरून खाली या आणि चाकण मार्गाने जात राहा. चाकण मार्गाने गेल्यानंतर मग चाकण शहरामध्ये आल्यानंतर आपल्याला चाकणचा जो भुईकोट आहे तो आपल्याला इथे बघायला मिळेल. हा बघून हा आपला शेवटचा स्टॉप असेल आणि हा चाकणचा भुईकोट बघितल्यानंतर असं सुमारे 40 किलोमीटरच्या अंतरामध्ये हे एक 4 ते 5 तासामध्ये होण्यासारखे ठिकाणं आहेत. गुगल मॅपच्या मदतीने हे सगळे ठिकाणी गुगल मॅपवर दिसत आहेत. अशा पद्धतीने केली तर आपला एक छान टूर हा नक्कीच त्याचं नियोजन होऊ शकतं.